तर इथे बघू शकता मी कोमट पाणी घेतले 2 मोठे तांबे। तसेच मी इथे कारलं कापून घेतलंय। त्याच्या आतमध्ये ज्या बिया होत्या त्या मी काढून घेतल्यात। माझ्या ह्याच्यामध्ये मोठ्या बिया होत्या म्हणून मी ते साईडला काढून घेतले। तसंच आता मी ह्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकते आणि तसंच चिमूटभर हळद आणि आपल्याला हे कारलं ह्याच्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे, जेणेकरून कारल्यामधला कडूपणा थोडासा कमी होईल। मी इथे कारलं उकळून वगैरे घेणार नाहीये, झटपट करायचंय, त्याच्यासाठी मी इथे भिजत ठेवते। अर्धा तास म्हणजे 10-15 मिनिटं ठेवलं तरी खूप झाले, तर इथे मी 10-15 मिनिटं ठेवते। तसंच इथे मी कोथिंबीर, लसूण, मिरची, कांदा, खोबरं आणि टोमॅटो घेतलंय। तसंच इथे मी कांदा, खोबरं, टोमॅटो, मिरची हे मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे, बघू शकता। फक्त इथे लसूण आणि कोथिंबीर मी भाजलेलं नाहीये आणि कांदा, मिरची, टोमॅटो आणि खोबरं हे मी भाजून घेतलंय। आता हे मी मस्तपैकी कट करून घेते, बघू शकता। इथं आपण हे मी सगळं कापून घेते। तर आता हे मी कापून घेतलेलं आहे। तर आता आपण हे तव्यामध्ये भाजून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि त्याच्यानंतर जो आपण कांदा भाजून घेतला होता तो परत एकदा मी तव्यामध्ये मस्तपैकी भाजून घेते। तसंच आता ह्याच्यामध्ये मी लसूण आणि आपली मिरची ती पण टाकून मस्तपैकी हे आपण भाजून घेऊया। आणि खोबरं सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय। मी पहिलंच हे सगळं भाजून घेतलं होतं, तरी सुद्धा आपल्याला हे तव्यामध्ये टाकून परत एकदा थोडंफार 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता तसंच आता परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कोथिंबीर मी इथं स्वच्छ धुवून ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकली आहे। कोथिंबीर काही जास्त भाजून घ्यायची नाहीये, फक्त 2 मिनिटासाठी हे आपण भाजून घेऊया। तर बघू शकता मस्तपैकी असं मी हा मसाला भाजून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मी वाटून घेणार आहे। बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। तर बघू शकता मस्तपैकी आपला हा मसाला पूर्ण पैकी परतून झालाय। तसंच आपलं कारलं सुद्धा मस्तपैकी भिजून झालंय आणि मी इथे लिंबू सुद्धा टाकला होता, लिंबू दाखवायचं विसरलीये मी। लिंबूचा रस थोडासा मी ह्याच्यामध्ये पिळला होता, हे माझ्याकडून राहिलं व्हिडिओमध्ये दाखवायचं, तर मी ते दाखवलंय। तसंच आता आपण बघू शकता आपलं कारलं मस्तपैकी भिजून झालेलं आहे। आता आपण हे ह्या पाण्यातून धुवून साईडला काढून घेऊया। जो पण कडवटपणा आहे तो ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि भाजी काही जास्त कडू लागत नाही, त्याच्यासाठी आपण ह्या पाण्यामध्ये इथं मी भिजत घातलंय।
जास्त करून कारली कट करून उकडून घेतात तेव्हा भाजी बनवतात, पण मी इथं उकडून घेतलेलं नाहीये। न उकडता तळता मी काही न करता फक्त इथं पाण्यामध्ये ह्या भिजत घातली। तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा। तर बघू शकता मी कारलं साईडला काढून ठेवलंय आणि आपण हा मसाला भाजलेला मस्तपैकी वाटून घेऊया बारीक असा। थोडंसं पाणी टाकून हे आपण मस्तपैकी बारीक वाटून घेऊया। तर बघू शकता मस्तपैकी असं मी वाटण करून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी गॅसवर कढई ठेवते, त्याच्यामध्ये मी इथं तेल टाकून घेते। तर इथे मी 2 पळी तेल टाकलंय। तसंच आता ह्याच्यामध्ये मी कारली टाकून घेते। तेलामध्ये आपण कारलं परतून घेऊया। सगळे कारले मी ह्याच्यामध्ये टाकून परतून घेते। तर बघू शकता मस्तपैकी कारलं मी इथं परतून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मी इथे एका साईडला प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी परत एकदा तेल टाकून घेते। तर इथे 2 ते 3 पळी मी तेल टाकून घेते आणि तसंच आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकले। जिरे टाकून घेते, थोडीशी मोहरी, जिरे आणि मोहरी ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे। तसंच चिमूटभर हळद हे मिक्स करून आपण घेऊया। आणि जे मसाला आपण वाटून घेतला होता सगळं कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण, कोथिंबीर ते भाजून आपण वाटून घेतलं होतं, तो मसाला आता मी या तेलामध्ये टाकते आणि हा मसाला पण आपण परत एकदा तेलामध्ये चांगला परतून घेऊया। तर बघू शकता मसाला तेलामध्ये टाकल्या किती मस्त अशी तरी दिसत आहे थोडीफार। आता हे सगळं मिक्स करून आपण 5 मिनिटासाठी तरी हे छानपैकी परतून घेऊया आपण। तर इथे बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले ऍड करते। मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि थोडासा घरचा मसाला हा मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। आणि बघू शकते तर मी टाकलेला आहे सगळं पैकी हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया। तर बघू शकता किती मस्तपैकी आपला मसाला दिसत आहे। तर हे परतून घेऊया आपण। तर बघू शकता मस्तपैकी मसाला आपला परतून झालेला आहे। आणि आता आपण जे कारलं परतून म्हणजे भिजत ठेवलं होतं ते मी कारलं आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घेऊया। कारलेला पूर्णपैकी हा मसाला लावून मिक्स करून घेऊया। तसंच आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते। तर बघू शकता मी तर कारल्यामध्ये थोडंफार पाणी टाकून घेतलंय। मी माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकले। तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ हवंय तसं तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाकू शकता। तर इथे बघू शकता मी हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं। तर 15 मिनिटानंतर ना आपली कारल्याची भाजी कशी दिसत आहे तर बघू शकता मस्तपैकी असा सुगंध सुद्धा येत आहे आणि माझी कारल्याची भाजी सुद्धा तयार झाली। कारली सुद्धा आपले मस्तपैकी शिजून झालेत। तर बघू शकता किती मस्तपैकी अशी ही भाजी तयार झाली आहे। तसंच इथं मी शेंगदाणे
बारीक करून घेतलं होतं, शेंगदाण्याचा कूट केला, तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडासा टाकते, त्याने अजून जास्त चव येईल म्हणून मी तो शेंगदाण्याचा कूट घेऊन ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर बघू शकता मस्तपैकी अशी आपली, आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर म्हणजे आपल्या चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय। मीठ टाकायचं मी सांगितलं नाहीये, मी तर विसरले होते, पण तुम्ही विसरू नका। तसंच चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता आपली कारल्याची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब